तर शेतकरी मंडळी हो नमस्कार. महाराष्ट्राच्या कोणकोणत्या भागामध्ये 16 आणि 17 तारखेला पाऊस पडणार आहे, हेच आजच्या व्हिडिओतून आपण जाणून घेणार आहोत. तर शेतकरी मंडळी हो आपण कोणत्या भागातून आपले व्हिडिओ पाहतात, हे कमेंट नक्की करा जेणेकरून आम्ही त्या भागात पाऊस होईल की नाही हे व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला नक्कीच सांगू. तर 16 तारखेला वार आहे शनिवार आणि शनिवारी 3च्या सुमारास जर बघितलं, तर खेड, चाकण त्याचबरोबर पिंपरी चिंचवड, त्याचबरोबर जुन्नर, अकोले, मुरादाबाद, त्याचबरोबर लोणावळा, पुणे, भोर, महाड हा जर परिसर जर बघितला आपण, तर या परिसरामध्ये जोरदार किंवा मध्यम स्वरूपाचा पाऊस शनिवारी 3 नंतर होणार आहे. त्यामुळं हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. भोर, महाड, सातारा, चिपळूण, त्याचबरोबर ईश्वरपूर, कोल्हापूर, निपाणी परिसर जर बघितला, तर या परिसरात देखील हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो. आता निपाणी, घोरघाटी, त्याचबरोबर कणकवली, कारोल हा जर परिसर जर बघितला, तर या परिसरात देखील ढगाळ वातावरण असण्याची दाट शक्यता आहे. त्याचबरोबर आपण जर बघितलं, तर बेलगावमध्ये देखील पाऊस असणार आहे. त्याचबरोबर पुण्याचा आपण जर भाग बघितला, तर चाकण परिसर जर बघितला, तर चाकण परिसरामध्ये देखील ती नंतर हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो. आता आपण इथं 6 वाजता जर बघितलं, तर जवळ माणगाव, त्याचबरोबर महाड, महाबळेश्वर परिसर या परिसरामध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस 16 तारखेला 6 होणार आहे. भोर, सासवड, त्याचबरोबर वल्हाळा हा जर परिसर बघितला सातारा, तर तर या परिसरात देखील जोरदार स्वरूपाचा पाऊस असणार आहे. त्याचबरोबर कराड, ईश्वरपूर हा संपूर्ण परिसरात जोरदार स्वरूपाचा पाऊस होणार आहे. त्याचबरोबर अलिबाग, पेण, पनवेल, मुंबई, ठाणे हा जर परिसर बघितला तर येथे ढगाळ वातावरण असणार आहे. त्यामुळं काळजी करायचं काही कारण नाही. सगळ्यात जास्त पाऊस नाशिक, पुणे ह्या पट्ट्यामध्ये जास्त प्रमाणात होणार आहे. आता आपण जर नाशिकचा परिसर जर बघितला, तर नाशिक परिसरात काही भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होणार आहे. तर काही भागात आता हा त्र्यंबकेश्वर जर परिसर जर बघितला, तर येथे हलके ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होणार आहे. त्याचबरोबर सिन्नर परिसरात देखील पाऊस असणार आहे. वणीमध्ये पाऊस असणार आहे. त्याचबरोबर निफाडमध्ये देखील हलके ते मध्यम सरी होऊ शकतात. मनमाडमध्ये कोरडं वातावरण आहे. तर येवल्यामध्ये, कोपरगावमध्ये कोरडं वातावरण आहे. वैजापूर, त्याचबरोबर श्रीरामपूर, गंगापूर, राहुरी, अहिल्यानगर तर या भागात देखील कोरडं वातावरण आहे. त्याचबरोबर आपण जर बघितलं दौंड, त्याचबरोबर बारामती, फलटण खाली आपण जर बघितलं तर मायनी, विटा, सांगली या परिसरात देखील हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी पडू शकतात. इकडं बार्शी, सोलापूर, पंढरपूर या परिसरात देखील कोरडं वातावरण असणार आहे. लातूर हा परिसर देखील नांदेड, उमरखेड, आर्णी, यवतमाळ, अमरावती, वर्धा आता हा जर परिसर बघितला तर या परिसरात कोरडं वातावरण आहे. त्यामुळं आपण गडचिरोली परिसर जर बघितला, तर येथे देखील हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होणार आहे. त्यामुळं काळजी करण्याचं नक्कीच कारण आहे. क त्याचबरोबर आता हा दुसरं राज्य आहे, त्यामुळं इकडे जास्त प्रमाणात पाऊस असणार आहे. ओसर वगैरे हे सगळं जर बघितलं, तर येथे देखील जोरदार स्वरूपाचा पाऊस असणार आहे. बिजापूर हे दुसऱ्या राज्यातलं आहे, महाराष्ट्राच्या बाहेरचं. त्यामुळे काळजी करायचं कारण नाही. त्याचबरोबर थोडंसं आपण पुढे जाऊया 17 तारखेला जर बघितलं, तर 17 तारखेला वार येतो रविवार आणि रविवारी जर बघितलं आपण तर वातावरण काही भागामध्ये कोरडं दिसत आहे. पण आपण सगळे भाग चेक करून पाहूया, की वातावरणामध्ये बदल होताना दिसतोय का? आता इथे जर आपण बघितलं तर 17 तारखेला संध्याकाळी 6च्या सुमारास जर बघितलं, तर पुणे, भोर, महाड, लोणावळा, खेड, सातारा, चिपळूण, ईश्वरपूर, रत्नागिरी, राजपूर, त्याचबरोबर कोल्हापूरचा परिसर, निपाणी, कणकवली, सावंतवाडी, बेलगाव आता हा जर परिसर बघितला तर येथे जोरदार स्वरूपाचा पाऊस संध्याकाळी 6च्या सुमारास होणार आहे. त्यामुळे सतर्क राहा शेतकरी मंडळी हो. पणजी
हा जर परिसर बघितला तर येथे जोरदार स्वरूपाचा पाऊस असणार आहे. या पावसाचा इफेक्ट नक्कीच बारामती, दौंड, इंदापूर या परिसरात होणार आहे करमाळा. म्हणजे थोड्याफार प्रमाणात तिकडं देखील पाऊस होईल. खेड, जुन्नर, मुरादाबाद, लोणावळा या परिसरात देखील हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी असणार आहे. त्याचबरोबर आपण जर नाशिक परिसर जर बघितला तर या परिसरात काही भागात कोरडं वातावरण आहे, पण काही भागात ढगाळ वातावरण असणार आहे. जास्त पण प्रमाणात त्या तिथं 17 तारखेला काही पाऊस अ, नाहीये. त्यामुळं काळजी करायचं काही कारण नाही. मनमाड, मालेगाव, कोपरगाव हे 3 जर आपण जर बघितले तर या येथे कोरडं वातावरण आहे. त्याचबरोबर कन्नडमध्ये कोरडं वातावरण आहे. त्याचबरोबर धुळ्यामध्ये देखील कोरडं वातावरण आहे. नंदुरबारमध्ये देखील कोरडं वातावरण आहे. त्यामुळे काळजी करायचं काही कारण नाही. जळगावमध्ये देखील कोरडं वातावरण आहे. त्याचबरोबर सिल्लोडमध्ये देखील कोरडं वातावरण आहे. कन्नडमध्ये कोरडं वातावरण आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये कोरडं वातावरण आहे. त्याचबरोबर पैठणमध्ये देखील कोरडं वातावरण आहे. जामखेड, बीड, करमाळा, बार्शी, इंदापूर, पंढरपूर हा जर परिसर बघितला, येथे देखील कोरडं वातावरण असणार आहे. त्यामुळे काळजी करण्याचं काही कारण नाही. त्याचबरोबर उदगीर, लातूर, बरेली, लोहार हा जर परिसर बघितला, तर येथे देखील कोरडं वातावरण असणार आहे. त्याचबरोबर निजामाबाद जर परिसर जर आपण जर बघितला, तर या परिसरात देखील हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी असणार आहे. त्यामुळे तेथील शेतकऱ्यांनी काळजी करण्याचं नक्कीच कारण आहे. हैदराबाद परिसर जर आपण बघितला, तर हैदराबाद परिसरात देखील जोरदार स्वरूपाचा पाऊस असणार आहे आणि त्याचा प्रभाव नक्कीच आपला महाराष्ट्रामध्ये होणार आहे. आता वाऱ्याचा वेग जर आपण जर बघितला, तर वाऱ्याचा वेग म्हणजे हैदराबादच्या त्या बाजूनं महाराष्ट्रामध्ये वारं येत आहे. आपण बघू शकता. हे जर बघितलं वाऱ्याचा वेग कशा पद्धतीनं आहे. उभ्या पद्धतीनं आहे, काही त्या साईडनं म्हणजे ह्या बाजूनं काही वारं येतंय, काही बाजू त्या बाजूनं येते. आपण जर बघितलं सातारा, बेलगाव, मुंबई या परिसरातून ह्या अशा पद्धतीनं वाऱ्याची एंट्री महाराष्ट्रामध्ये होत आहे. वारा देखील या पावसामध्ये असणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी सतर्क राहा आणि शेतकरी मंडळी हो, तुम्हाला पुन्हा एकदा विनंती आहे, आपण कोणत्या भागातून, कोणत्या तालुक्यातून, कोणत्या गावातून, कोणत्या जिल्ह्यातून आपले व्हिडिओ पाहतात हे सांगायला विसरू नका कमेंटमध्ये. जेणेकरून पुढच्या व्हिडिओमध्ये आम्ही नक्कीच तुमच्या गावाचं नाव घेऊ आणि त्या गावाचा, हवामानाचा एक व्हिडिओ नक्कीच बनवू. त्यामुळे कमेंट करायला विसरू नका आणि आपल्या हक्काच्या चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करून जा.